मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कोजागिरी पौर्णिमाची पूजा कशी करायची आणि काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा। तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर खूप काही तुमच्या कमेंट्स आल्या आहेत मित्रांनो, बऱ्याच काही गावांच्या। तर धन्यवाद। अशाच माझ्या आत्मविश्वास माझा वाढवण्यासाठी आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी। तर माझ्या चॅनलला आता फक्त 1 लाखसाठी 8,000 बाकी आहे। तर धन्यवाद, थँक्स की तुम्ही माझे 92,000च्या आसपास सबस्क्रायबर करून दिले आणि जास्तीत जास्त जणांना शेअर केलं। तर मी तुमचे मनपूर्वक आणि मनापासून धन्यवाद बोलते। तर तुमच्या मातारांनी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी महालक्ष्मीला, विष्णू भगवानांना प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर नवरात्राचे 9 दिवस सर्वांनी उपवास वगैरे केले असतील आणि खूप सेवा पण केल्या, खूप पारायण पण केले। पण आपण जोपर्यंत आपल्या घरात आई भगवती अंबा माता आपल्याला जो कलश स्थापित केला होता त्यामध्ये आई भगवती ही साक्षात सूक्ष्म रूपाने विराजमान होती आणि आपण उपवास करत होतो तर आपल्या शरीरात पण मातारांनी सूक्ष्म स्वरूपात आपल्या हृदयात विराजमान होती। तर एक दैविक शक्ती आपल्याला अशी होती की त्याच्याने आपण एवढे 9 दिवस म्हणजे काही न खाता आपण केले आणि एवढ्या त्यांच्या पूजापाठ सेवा पण केल्या। आपण जसेच आपण घटाला हलवलं, या कलशला हलवलं, या दिवा आपला सम झाला, म्हणजे जो नवरात्राचा आपण अखंड दिवा लावलेला होता तर तो सम झाला। त्यानंतर आपण ती जे आपलं घटाची जी मांडणी केली होती, जी कलशाची मांडणी केली होती आपण आई भगवतीसाठी, तर ती उचलताच बरोबर एक दैविक शक्ती आपल्या बी शरीरातून निघाली। तर आपल्याला पण एकदम अशक्तपणासारखं वाटतंय, एकदम डोके जड वाटतंय, अंग दुखतंय आणि कसे आपण एवढे 9 दिवसपर्यंत आपण त्यांची सेवा केली। जसे त्यांचे घट हलवता बरोबरच जसे आपले हातपाय, आपण आपल्या साध्या भाषेत म्हणतो की एकदम गळाले आपले हातपाय आता, तसे ते देवीचे आपण घट हलवताच बरोबर एकदम आपले हातपाय गळालेले सारखे वाटत आहे। तर सर्वांना असा अशक्तपणा वाटत असेल, त्यामुळे थोडा आवाजात पण मला पण स्वतःला म्हणजे 9 दिवसाचे एवढे उपवास केले, त्यानंतर एकादशी पण मी करते। तर ही त्रिस्पुरुषा एकादशी आहे। तर त्याशिवाय आपल्याला ही त्रिस्पुरुषा एकादशी रविवारपासूनच आपल्याला धरायची आहे। तर रविवारी पण एकादशी करायची, सोमवारी पण एकादशी करायची, लगेच मंगळवारी पण माझा प्रदोष, लगेच पौर्णिमा। तर लगातार माझे हे 15 दिवसाचे उपवास, त्यामुळे जास्तच मला अशक्तपणा वाटते। जास्त कामाचा पण लोड, तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ पोहोचवणे म्हणजे सर्वच गोष्टीचं, तर त्यामुळे थोडा आवाजात नमीपणा वाटेल। तर आवाज माझाच आहे, मागे माझ्या मुलीचा आवाज होता तर कमेंट्स येत होते की ताई तुमच्या मुलीचा आवाज पण छान आहे। तर अशी ही दैविक शक्ती आपल्याबरोबर होती। तर आपण एवढे कामं केले की आपल्याला स्वतःलाच समजले नाही की आपण एवढे दिवसभरचे कामं कसे करत आहोत। त्यामुळेच थोडा अशक्तपणा पण सर्वांनाच वाटत असेल। देवी विसर्जन झाली आणि एवढं रडू येत होतं मला तर देवीचं घट हलवताना, विसर्जन करताना त्या आईचं तोंड, आई भगवतीचं तोंड एवढं उतरून गेलेलं होतं की जशी प्रसन्नताने रोज पूजापाठ फुलार आपण चढवत होतो एवढी प्रसन्न राहायची। पण ज्यावेळेस आपण घट हलवले त्यावेळेसच चेहरा असा देवीचा मायूस होऊन गेला होता, उतरून गेला होता। तर माझं रडणंच बंद व्हायचं नाही। तर मी कशी तरी माझ्या मनाला आणि मी स्वतःला सावरलं आणि माझं रडणं बंद केलं। काल दसरा असून मला एवढं रडत होतं की माताराणी आपल्याबरोबर होती आणि आज माताराणी चालली असं, त्यामुळे खूप वाईट पण वाटत होतं। आणि दसरा सणाचा सर्वांनी आनंद पण खूप घेतला। मग त्यावेळेस संध्याकाळी थोडं मूड सेट झालं। तर अशा प्रकारे नवरात्रीचे आपण 9 दिवस केले आणि दसरा पण आपण खूप छान प्रकारे साजरा केला। आता दसरा झाला, आता आपल्याला एकादशी, मग भोम प्रदोष आणि लगेच आपली कोजागिरी पौर्णिमा, लगेच 15 दिवसातच आपली दिवाळीची आपल्याला परत तयारी, आपल्याला आपली तब्येत परत चांगली करावी लागेल आणि परत दिवाळीच्या तयारीला लागावं लागेल। तर अशा या 9 दिवसाची आपण असं पूजापाठ केली, त्यामुळे देवी आई भगवती सर्वांना खूप भरभरून आशीर्वाद देईल एवढी तर मला पूर्ण गॅरंटी। कारण की आपल्याला
अष्टमीच्या दिवशी कधीच खूप वेळा इतका पाऊस नाही आला की एवढा अष्टमी नवमीच्या दिवशी खूप पाऊस पडला, म्हणजे सर्व देवी देवतांना खूप प्रसन्न होते. जर पाऊस पडला आपल्या लग्नामध्ये, साखरपुड्यामध्ये, काही शुभ कामाच्या दिवशी जर पाऊस पडला तर असं समजायचं की देवी देवता आपल्यावर खूप प्रसन्न आहे. तसे या पृथ्वीवर आपण देवींची खूप खूप काही सर्वांनी सेवा केली, सर्वच जणांनी सेवा केली, तर आई भगवती आपल्यावर तर प्रसन्नच होती, पण सर्व 33 कोटी देवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर एवढी बारिश झाली आपल्याकडे. तर असे आपण 9-10 दिवस आपण अशी संपूर्ण सेवा केली. तर आता आपण जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमाला काय करायचं आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदणीत जो लोक आनंदात रमण खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव खूप प्रसन्न होतात असा समज आहे. आणि असं देवता खूप प्रसन्न होता. माता लक्ष्मी आपल्या भक्तांवर खूप खूप प्रसन्न होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 वाजून ते 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत करायचा असतो. तर 39 मिनिटांपर्यंत दरवर्षी माझ्या सेवा येऊन जातात. तर 12 वाजता तो मोबाईल लावून तो व्हिडिओ लावून द्यायचा. पौर्णिमेच्या दिवशी तो सेवा येतील माझ्या. तर रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला 39 मिनिटात संपूर्ण सेवाचा मी व्हिडिओ टाकून देईल. तर तुम्हाला तो व्हिडिओ श्रवण करायचा आहे. तरी पण आपले सेवा होऊन जातील आणि खूप जास्तीत जास्त जणांना तुम्हाला तो 39 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे दुसरे लोक पण ते सेवा करून घेतील. तर अशी 39 मिनिटातच आपल्याला ही संपूर्ण सेवा करायची. इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मी यांची वर्षातून ही सेवा करण्याचा एकमेव वेळ असते. तर 12 वाजता सुरू करायची तर 39 मिनिटापर्यंतच आपल्याला ही सेवा करायची. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवकऱ्यांना आपल्या घरीच करावा असतो. प्रत्येक जे काही आहे सेवेकरी भाविक भक्तांनी आपल्या घरीच करायचा हा उत्सव. तर उपरोक्त म्हणजे देवतावरील पृथ्वी तलावावर जे उपरोक्त वरील देवता म्हणजे चंद्र, कुबेर, लक्ष्मी आणि इंद्र हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर आलेले असतात. तर या पृथ्वी लोकावर, या भूतलावर आशीर्वाद देण्यासाठी इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मी येतात. तर पूजाविधी मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे जोड पानावर सुपारी ठेवावी. विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या गडवा, त्या तांब्याचा डहाळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल असा बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12 वाजून 30 मिनिटांनी या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12 वाजून 30 मिनिटाला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारी देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंधक वाहून पूजा करावी. दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावे, त्यात एक तुळशीपत्र टाकावं. हा नैवेद्य दाखवून ही प्रार्थना करावी. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतुम मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. तर अशी ही तुम्हाला प्रार्थना आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, रोग, ऋण, अपमृत्यू, भय, शोक जे काही असेल ते सर्व नाश हो असं तुम्हाला देवी माताला प्रार्थना करायची. आणि तो दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. याच्या व्यतिरिक्त सुपाऱ्या जपून ठेवाव्या. दरवर्षी ज्या सुपाऱ्या तुम्ही पूजत आहोत त्या सुपाऱ्या तुम्हाला पूजायच्या आहेत. तर त्या तिघी सुपाऱ्या थोड्या मोठ्या घ्यायच्या आणि एब्रो टेपने त्याच्यावर गोल पट्टी लावून, या जसे आपण टिफिनच्या डब्यावर या स्टीलच्या डब्यावर नावं टाकतो तशी चिकट पट्टीने व्हाईट पट्टी लावून लाल पेनाने इंद्र, चंद्र, इंद्र तर ही आपली डाळी असते आणि चंद्रदेवता जे आहेत तर ते गोल सफेद चंदनाचे राहतात. तर कुबेर आणि लक्ष्मी या ज्या सुपाऱ्या आहेत त्या तुम्हाला त्यांच्यावर नावं ठेवून लिहून चांगल्या व्यवस्थित आपल्या लॉकरमध्ये तिजोरीमध्ये ठेवायच्या आणि त्याच धनत्रयोदशीला पूजायच्या. आणि 5 दिवससुद्धा ज्या दिवाळीमध्ये आपल्याला त्याच सुपाऱ्या पूजायच्या, याच्याने धनाची प्राप्ती होते, लक्ष्मीची प्राप्ती होते. तर त्याच सुपाऱ्यांवर आपल्याला पूजा करायची आहे. तर ते दरवर्षी त्याच सुपाऱ्या पूजाव्या. पूजागिरीस त्यांची पूजा करावी. 12 ते 12 वाजून 30 मिनिटं या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप कराव्या. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र,
श्री कुबेर मंत्र प्रत्येक माळ जप करावा। तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा। हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचे हे कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला करायचे। लक्ष्मी म्हणजे स्त्री शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे, वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, अष्टलक्ष्मी, असे लक्ष्मीचे अनेक प्रकार आहेत। सर्वच प्रकारे ही लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्तीला प्रत्यक्ष समोर आलेल्यावर बी लक्ष्मीला तो ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी परम दयाळू आहे, कृपाळू आहे। तिची थोडी पण भक्ती केली तरी त्या भक्तांवरती त्वरित प्रसन्न होते। त्याची दुःख, दारिद्र्य संपूर्ण ती 7 जन्माची दूर करते। ती हितकारी करणारी आहे। पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे। तर ती आहे अलक्ष्मी, दरिद्रता। या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात। तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते। कोण झोपले आहे, कोण जागे आहे ते ती पाहते। अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते, पण ते जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते। ज्या या 39 मिनिटाच्या जो कोणी सेवा करतो त्याच्यावर अपार धनसंपदा राहते। कुबेर सारखे त्याच्याजवळ धन प्राप्त होते। तर अशी ही संपत्ती त्या व्यक्तीला जो कोणी 39 मिनिटाच्या सेवा करेल त्याच्यावर प्राप्त होतात। कोण जागतोय की जागते यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले आहे। याच पौर्णिमेच्या रात्री देवाचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा नाही हे पाहत असतो। वारंवार तो कोजागर्ती असे विचारतो। यावरून हे नाव रूढ झाले। याविषयी कथा अशी आहे की जी कथा आहे तर ती कथा कशी आहे सर्वांनी ऐका। श्री गणेशाय नमो नमः। एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता। एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले। त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला। दिवसभर उपाशी पोटीच फिरत असे। संध्याकाळी समुद्राच्या काठाने तो एका अरण्यात आला। तेथे त्याला 3 नागकन्या दिसल्या। त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या। त्यांना सोंगाट्या खेळण्यासाठी एका 4थ्या गड्याची गरज होती। त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला। त्यांनी त्याला खेळायला बोलवले। दिवसभराच्या भटकतीने तो थकला होता। नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले। त्याला बरे वाटले। त्या नागकन्याबरोबर तोही सोंगाट्या खेळायला बसला। पण का हा कुणास ठाऊक खेळताना तो सारखा हरत होता। त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती। सर्वत्र गार वारा सुटला होता। सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते। इतक्यात अक्काबाईचा फेरा आला। लक्ष्मी देवी आली। गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण होते। त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचे पालन झाले होते। लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली। तो गरीब खेळता खेळता जिंकू लागला। तो देखणा, उत्साही, राजबिडा दिसू लागला। राजकन्यांनी त्याला अमाप संपत्ती दिली। नागकन्याबरोबर त्याचा विवाह झाला। सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला। तेव्हापासून तो कोजागिरीच्या व्रताचे पालन करू लागला। अशी ही कथा आहे। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा दिवस, आनंदाचा दिवस, उल्हासाचा दिवस। या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक आपल्याला जवळ दिसतो। संपूर्ण वर्षात या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो। कोजागिरी पौर्णिमेचे चंद्र अधिक आकर्षक वाटते। चंद्राचा प्रकाश शांत व शीतली आहे। एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे। शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे। भगवान गीतेत सांगतात की पुष्पांबी चौषधी सर्वा सोमी भूत्वा रसात्मक, म्हणजे रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो। या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात। सकाळी रांगोळी घालून मुला मुलींना सुवासिक तेल लावून स्नान घालवतात। भोजनासाठी गोड पदार्थ करतात। संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात। मुलाला ओवाळतात। चंद्राप्रमाणे चांदणे शिंपित जीवनाची वाटचाल करावी हा बोध आजच्या दिवसापासून घ्यावा। विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतकरणाने जो या उत्सवाचा निमित्ताने महाराजांच्या सेवेची वाटचाल करील आणि परमपूज्य गुरु माऊलीची सेवा करेल तो पूर्णता प्राप्त करू शकेल, असा संदेश आपण सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रातभर गगनात फिरत असतो। आपण त्यांचा तो संदेश पाळला तर किती चांगले आपले होईल। तर अशी ही कोजागिरीची पौर्णिमाची कथा होती आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची आहे तर ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली आहे। तर मला असे आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय माता दी, जय श्री महाकाल।